तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 2025 मध्ये आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL स्पर्धा जिंकली. आरसीबीच्या महिला संघाने नुकतीच 2026 मध्ये वुमन प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकली. त्यामुळे आता कुठे संघाचे चांगले दिवस आलेले असताना संघामध्ये मोठी घडामोड घडली आहे आणि IPL 2026 सुरू होण्याआधीच ही मोठी घडामोड घडली आहे. ती घडामोड म्हणजेच स्पर्धा सुरू होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे संघ मालक बदलले आहेत. मालक बदलल्यानंतर आता संघाचं नावही बदलणार असल्याची चर्चा होती. आता हा संघ किती कोटींना विकला गेला आहे आणि संघाचा मालक बदलल्यानंतर खरंच नावही बदलणार का आणि कोणते खेळाडू या संघाकडून यंदा खेळणार आहेत, तसेच हा संघ किती कोटींना विकला गेला या सगळ्याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया. आरसीबी या संघाचे मालकी हक्क सुरुवातीला विजय मल्ल्या यांच्या युनायटेड ब्रुवरीज कडे आणि त्यानंतर युनायटेड स्पिरिट्स कडे होते. 2008 मध्ये स्पर्धा सुरू झाली तेव्हा विजय मल्ल्या यांच्या कंपनीने तब्बल 450 कोटींना आरसीबी हा संघ विकत घेतला होता. आता तब्बल 18 वर्षांनंतर या संघाचे मालकी हक्क पुन्हा एकदा विकले गेले आहेत. आदित्य बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली समूहाने जवळपास $1.78 बिलियन म्हणजेच 16,660 कोटी रुपये खर्चून आरसीबी हा संघ खरेदी केला आहे. तर आदित्य बिर्ला यांचा मुलगा आणि माजी क्रिकेटपटू आर्यमन बिर्ला हे या संघाचे आता अध्यक्ष असणार आहेत. आर्यमन बिर्ला स्वतः व्यावसायिक क्रिकेटपटू असून ते जगभरातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे सत्यन गजवानी हे आरसीबीचे उपाध्यक्ष असतील. विजेतेपद जिंकल्यानंतर आता संघ का विकला गेला असाही प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे. याचं ठोस कारण जरी समोर आलं नसलं तरी आधी मालकी असलेल्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीचा क्रिकेट हा मुख्य व्यवसाय नसून मद्य निर्मिती हा या कंपनीचा मुख्य व्यवसाय असल्याने त्यांनी कंपनीला आपला पूर्ण वेळ आणि भांडवल त्याच क्षेत्रफळासाठी वापरायचे आहे, म्हणून त्यांनी आरसीबीला नॉन कोर मालमत्ता मानून विकल्याचं म्हटलं जातंय. शिवाय IPL स्पर्धा जिंकल्यानंतर संघाची ब्रँड व्हॅल्यू वाढली होती. याच काळात विक्री केल्यामुळे त्यांना चांगली किंमत मिळणार होती. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जात आहे. नवीन अध्यक्ष आर्यमन बिर्ला यांनी ही जबाबदारी मिळणं त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, आरसीबीच्या पुढील टप्प्यातील विकासाला दिशा देण्यासाठी या भागीदारीत सहभागी होणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आरसीबीचा मालक बदलल्यानंतर संघाचं नावही बदलणार का अशी चर्चा सुरू होती, परंतु आर्यमन बिर्ला यांची बहीण अनन्या बिर्ला यांनी याबद्दल स्पष्टीकरण देत आता आरसीबीचं नाव बदलणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ही माहिती इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. IPL मध्ये 2026 साठी आरसीबी कडून कोणते खेळाडू खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. रजत पाटीदार पुन्हा एकदा आरसीबी या संघाचं नेतृत्व करणार असून विराट कोहली, देवदत्त पाडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमिओ शेफर्ड, जॅकब बेथल, जॉश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जॅकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्टवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान हे खेळाडू आरसीबी कडून 2026च्या IPL साठी खेळणार आहेत. गेल्या वर्षी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघानं पहिल्यांदाच IPLची ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आता रजत पाटीदारच्याच नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.